नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूषण पाटील स्वागत क्लासेसमध्ये स्वागत करतो. आता आपल्याला स्टँडर्ड 8चा या ठिकाणी काय चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल्स हे आपल्याला या प्रकरणाविषयी आपल्याला समजून घ्यायचं अतिशय सोपं आहे. तर यामध्ये दिले आहे पॅरलल लाईन्स म्हणजे काय असतं. द लाईन्स इन द सेम प्लेन which do not intersect each other are called parallel lines. टू लाईन्स दिलेल्या आहेत या ठिकाणी. काय टू लाईन्स दिलेल्या आहेत म्हणजेच काय एकाच प्रतलात जर त्या ठिकाणी टू लाईन्स राहतील म्हणजे एकाच प्लेनवर जर ठिकाणी काय टू लाईन्स राहतील आणि ते एकमेकांमध्ये इंटरसेक्ट होणार नाही अशा लाईनला आपण काय म्हणतो पॅरलल लाईन्स म्हणजे काय समांतर रेषा. या ठिकाणी टू लाईन्स दिलेला आहे, एक एल दिलेला आहे, एक एम दिलेला आहे. म्हणजे ह्या दोघं रेषांना पुढे कितीही वाढवल्या तरी ते एकमेकांमध्ये कुठं इंटरसेक्ट होणार नाही. अशा रेषांना आपण काय म्हणतो समांतर रेषा. यालाच आपण पॅरलल लाईन्स असे म्हणतो. आता पुढे दिलेलं आहे म्हणजेच काय की याचं रीड कसं करणार आपण आणि याला लिहिणार कसं राईट कसं करणार बघा. तर लाईन एल टू लाईन्स एल आणि एम दिलेला आहे. लाईन एल पॅरलल लाईन एम हे पॅरलल्स. लाईन एल पॅरलल लाईन एम या पद्धतीने आपण हे पॅरलल लाईन्स विषयी समजून घेतो. आता या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल काय असतं. ट्रान्सव्हर्सल बघा टू लाईन्स दिलेल्या आहेत. एक एम दिलेला आहे आणि एक एन दिलेला आहे. टू लाईन्स. इफ अ लाईन इंटरसेक्ट गिवन टू लाईन्स म्हणजे या दोन रेषांमध्ये एक रेषेने काय इंटरसेक्ट केलं इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. आता दोन डिस्टिंक्ट पॉइंट्स कुठले एक ए आहे आणि एक काय बी आहे. टू डिस्टिंक्ट पॉइंट्स देन दॅट लाईन इज कॉल्ड अ ट्रान्सव्हर्सल ऑफ दोज टू लाईन्स. म्हणजे ह्या दोन रेषांच्या या ठिकाणी लाईन एल जी दिलेल्या आहे म्हणजे रेषा दोन लाईन कुठले एम आणि एन दिलेला आहे. याच्यामध्ये ही लाईन एल जी केलेली आहे. याने काय दोन डिस्टिंक्ट पॉइंट तयार केले म्हणजे तेव्हा आपण या ठिकाणी काय म्हणतो की या रेषेला काय म्हणतो ट्रान्सव्हर्सल. किंवा जेव्हा दोन रेषांमध्ये एक लाईन जाते आणि त्या ठिकाणी दोन डिस्टिंक्ट पॉइंट तयार होतात त्या ठिकाणी तेव्हा या दोघं रेषांची ही काय राहील ट्रान्सव्हर्सल लाईन एल काय राहील ट्रान्सव्हर्सल. अतिशय सोपं होतं. तर आणि पुढे दिलेलं आहे अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल. आता टू लाईन्स आहेत आणि त्याच्यामध्ये ही काय ट्रान्सव्हर्सल आहे. आता याच्यामध्ये काय की अँगल कसे तयार होतात ते समजून घेऊ आपण. आता करस्पॉन्डिंग अँगल्स काय ते समजून घेणं गरजेचं आहे. समजून घ्या. या ठिकाणी आपण घेऊ करस्पॉन्डिंग अँगल घेऊ. अँगल ए एम पी. आता बघा हा ए एम पी असा ए एम पी या अँगलला करस्पॉन्डिंग अँगल कुठला राहील आपण बघू. अँड अँगल एम एन आर बघा अतिशय सोपं आहे. म्हणजेच काय की अँगल ए एम पी जो दिले आहे हा ए एम पी ह्या ए एम पी ला अँगल एम एन आर जो आहे हा काय राहणार या ठिकाणी या ठिकाणी काय हे दोघं करस्पॉन्डिंग अँगल्स राहणार. म्हणजे या अँगल एम ला अँगल एन हा काय आहे करस्पॉन्डिंग आहे. तसेच आणखी या ठिकाणी आपण घेऊ शकतो अँगल पी एम एन. आता अँगल पी एम एन ह्या पी एम एन ला आर एन टी म्हणजे बरोबर याच्या खाली म्हणजे पी एम एन याच्या खाली सरळ या ठिकाणी कुठला आहे आर एन टी अँड अँगल आर एन टी. तसेच
आणखी घेऊ शकतो आपण, तर आणखी काय घेऊ शकतो, अँगल AMQ, अँगल AMQ अँड AMQ हा वरचा भाग, तसंच या ठिकाणी काय MNS, MNS म्हणजे हा वरचा भाग, असाच हा वरचा भाग, म्हणजेच कुठला MNS, म्हणजे या ठिकाणी काय अँगल MNS. तसेच आपण फोर्थ घेऊ शकतो या ठिकाणी अँगल QMT, अँगल QMN, अँगल QM आणि हा का M असा, या पद्धतीने QMN आणि त्याच्यानंतर हा असा, हा खाली, म्हणजेच काय SNT, अँगल SNT. बघा या ठिकाणी एकदा परत समजून घेऊ, सोपं आहे. एक लक्षात ठेवणं गरजेचं की करस्पॉन्डिंग अँगल्स कसे घ्यायचे. आता करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत ते आपल्याला घ्यायचे, मग कशा पद्धतीने घेऊ आपण, की या ठिकाणी अँगल AM जो P दिला आहे AMP, ह्या AMPला AMP वरच्या बाजूस, तसेच सेम खाली त्याच डायरेक्शनला या ठिकाणी MNR काय राहील करस्पॉन्डिंग. तसेच PMN म्हणजे असं खालच्या बाजूने PMN या पद्धतीने. तसेच त्याला करस्पॉन्डिंग काय राहील RNT. RNT. तसंच या ठिकाणी आपल्याला बघायचं की AMQ वरच्या बाजूने अशा पद्धतीने AMQ, तसंच या ठिकाणी MNS या पद्धतीने, हे काय करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तसेच QMN खालच्या बाजूने QMN यालाच काय राहील अँगल SNT या पद्धतीने हे काय राहील करस्पॉन्डिंग या ठिकाणी अँगल्स आहेत. म्हणजेच आपण जर बोलायला या ठिकाणी जर बघायला गेलं तर अँगल N जो आहे या ठिकाणी काय करस्पॉन्डिंग आहे या पद्धतीने. तसेच अँगल M ला अशा पद्धतीने अँगल M ला N काय आहे या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल आहे. अँगल M ला या पद्धतीने अँगल M ला अँगल N काय आहे या ठिकाणी अँगल M ला अँगल N काय करस्पॉन्डिंग अँगल आहे. तसेच अँगल M ला अँगल N काय या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल आहे. या पद्धतीने हे आपण अतिशय हे सोप्या पद्धतीने हे समजून घेतलं. आता आपल्याला बघायचं की पेयर्स ऑफ इंटिरियर अँगल्स, या ठिकाणी लिहू आपण हे पेयर्स ऑफ इंटिरियर अँगल्स. आता पेयर्स ऑफ इंटिरियर अँगल्स काय बघा आपण या ठिकाणी समजून घेऊ. तर इंटिरियर म्हणजे काय आतील, कोणते ते पाहू आपण. PMN अँगल PMN याला या अँगलला अँड अँगल MNR. बघा इंटिरियर अँगल तुम्हाला समजलं असेल काय की अँगल PMN ला अँगल MNR म्हणजे ह्या अँगलला हा अँगल काय इंटिरियर आहे. म्हणजे अँगल PMN
अँड एम एन आर काय इंटिरियर अँगल. तसेच आणखी आपण या ठिकाणी घेऊ शकतो एम क्यू एम एन अँगल क्यू एम एन अँड अँगल या ठिकाणी आपण घेऊ शकतो एम एन एस एम एन एस. हे काय झाले या ठिकाणी इंटिरियर अँगल्स. परत एकदा इंटिरियर अँगल समजून घेऊ आपण. पेअर्स ऑफ इंटिरियर अँगल्स या ठिकाणी काय पी एम एन ह्या अँगलला एम एन आर म्हणजे काय आतील, बाहेरील नाही तर काय आतील, आतमध्ये, म्हणजेच काय पी एम एन म्हणजेच काय हे आतमध्ये आहे आणि एम एन आर काय आत म्हणजेच काय इंटिरियर अँगल. तसेच क्यू एम एन हा काय आतील अँगल आहे. तसेच त्या ठिकाणी एम एन एस म्हणजेच काय आतील अँगल म्हणजेच त्याला काय इंटिरियर अंतर्गत म्हणजे इंटिरियर म्हणजेच काय अंतर्गत, अंतर्गत कोन. या पद्धतीने आपण हे करस्पॉन्डिंग अँगल्स विषयी आपण समजून घेतलं. आणि आता आपल्याला अल्टरनेट अँगल विषयी समजायचे. त्याच्या अगोदर लिहून घ्या, टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला या ठिकाणी अल्टरनेट अँगल्स, आता अल्टरनेट अँगल्स आपल्याला समजून घ्यायचं. याच्यात इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असे दोन प्रकार आहेत याच्यामध्ये. तर काय असतं आता या ठिकाणी इंटिरियर अल्टरनेट म्हणजे काय आतील म्हणजे अंतर्गत आणि एक्सटेरियर म्हणजे काय आउटर म्हणजे बाहेरील. तर मग कशा पद्धतीने ते समजून घेऊ आपण. या ठिकाणी अँगल आपण सुरुवातीला इंटिरियर अँगलचं बघू. अँगल पी एम एन ह्या अँगल पी एम एनला पी एम एन अँड अँगल एम एन एस काय हा इंटिरियर अल्टरनेट अँगल. अल्टरनेट म्हणजे काय झेड प्रकार समजून. झेड कसा की या ठिकाणी या पद्धतीने जी ह्या अँगलला हा अँगल म्हणजे एमला हा का एन म्हणजे या पद्धतीने जसं झेड आपला असतो या पद्धतीने, या पद्धतीने झेड जसं आपण झेड हा असं समजून घ्या. हा काय झेड म्हणजे ह्या अँगलला हा अँगल काय राहणार या ठिकाणी इंटिरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय आतील. कसा परत एकदा अँगल पी एम एन ह्या अँगलला एम एन एस या झेड पद्धतीने हा काय झाला तुमचा एक अल्टरनेट अँगल. तसंच आणखी आपण दुसरा घेऊ शकतो. तो कुठला घेऊ शकतो अँगल, आणखी दुसरा आपण अँगल घेऊ शकतो. तो अँगल आपण या ठिकाणी घेऊ अँगल क्यू एम एन ह्या पद्धतीने. आता म्हणजेच याला कुठला राहणार आहे बरं का अँगल क्यू एम एनला याच ठिकाणी अल्टरनेट इंटिरियर अल्टरनेट अँगल आणखी कोणता राहणार आहे क्यू एम एनला. तर या ठिकाणी आर एन एम तर या ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी बघायचंय एक्सट्रियल. तर काय एक्सट्रियल अँगल बघायचंय. काय असतं एक्सट्रियल अँगल तर बाहेरील. तर कशा पद्धतीने येईल या ठिकाणी अँगल आपण पहिल्यामध्ये बघू. अँगल ए एम पी या अँगल ए एम पीला अँड अँगल म्हणजे काय बाहेरील. ह्या अँगलला कुठला राहील या ठिकाणी एस एन टी किंवा टी एन एस. बघा ह्या अँगलला हा अँगल म्हणजेच काय राहतील अल्टरनेट अँगल. या ए एम पी
या AMP अँगलला अँगल TNS, अँगल TNS या अँगलला हा अँगल लक्षात घ्या. हे काय दोघं अँगल AMP अँड TNS काय एक्स्ट्रियल म्हणजे काय बाहेर एक्स्ट्रियल अल्टरनेट अँगल आहेत. तसंच आणखी या ठिकाणी आपण घेऊ शकतो ह्या पद्धतीने की AMQ, या ठिकाणी लिहू आपण अँगल AMQ. ह्या अँगल AMQ ला RNT अँड अँगल RNT हे बघा हे एक्स्ट्रियल म्हणजेच काय बाहेरील, हे काय झाले बाहेरील म्हणजेच जसं की या ठिकाणी आपण आता हा AMQ ला या ठिकाणी AMQ ला AMQ अँड RNT हे काय झाले एक्स्ट्रियल अल्टरनेट अँगल. इंटिरियल आणि एक्स्ट्रियल अल्टरनेट अँगल हे याच्याविषयी आपण आता समजून घेतलं. अतिशय सोपा हा भाग होता. तसंच आता आपल्याला प्रॅक्टिस सेट जो आहे तो प्रॅक्टिस सेट 2.1 जो आहे तो पाहायचा आहे. हे लिहू शकता, टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.1 पाहायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, ॲक्टिव्हिटीज दिली आहे, एक फिगर दिलेली आहे या ठिकाणी. याच्यामध्ये दिलेला आहे आपल्याला इन द ॲडजॉइंट फिगर ईच अँगल इज शोन बाय अ लेटर. प्रत्येक अँगल या ठिकाणी काय दिलं आहे, एक लेटर दिलेलं आहे, लेटरने दाखवलेलं आहे. फिल इन द बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ द फिगर. आता एक आकृती दिली आहे, फिगर दिली आहे, या फिगरनुसार आपल्याला हे बॉक्स भरायचे. बघा आता अँगल करस्पॉन्डिंग अँगल बघायचे सुरुवातीला. आता करस्पॉन्डिंग अँगल बघायचा आहे तर करस्पॉन्डिंग अँगलमध्ये अँगल P आहे. हा जो अँगल P आहे हा अँगल P ला काय अँगल P अँड अँगल या ठिकाणी काय येणार आहे W, काय येणार आहे W. P आणि या पद्धतीने P आणि हा काय W. तसंच या ठिकाणी अँगल Q जो आहे ह्या Q ला काय या ठिकाणी Q अँड X, या ठिकाणी Q अँड X बघा या बाजूला Q अँड X. तसेच अँगल R जो आहे अँगल R, ह्या अँगल R ला काय अँगल R अँड Y, अँगल Y हे काय करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. अँगल S, अँगल S म्हणजेच काय अँगल S आणि हा S अँगलला काय येईल S अँड अँगल. आता या ठिकाणी S अँड काय या ठिकाणी Z हे काय आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तसेच हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत त्याच्यानुसार आता आपल्याला बघायचं आहे इंटिरियल अल्टरनेट अँगल बघायचं. इंटिरियल म्हणजे S ला काय राहणार आहे X आणि R ला काय राहणार आहे Z, हे काय राहणार आहे इंटिरियल अल्टरनेट अँगल. म्हणजे आपण S अँगल S जो आहे अँगल S, एक मिनिट कोणत्या का दिलेला आहे अँगल S दिलेला आहे. अँगल S ला X S आणि X बघा Z. इंटिरियल अँगलसाठी सोपं जातं या पद्धतीने. हा अँगल S आणि हा काय तुमचा X, इंटिरियल अल्टरनेट अँगल. W हा काय W काय आहे या ठिकाणी अँगल W अँड R बघा हा W अँड R अँगल R. ह्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फर्स्ट क्वेश्चन पाहिला. आता सेकंड क्वेश्चन पाहू. तुम्ही लिहू शकता, टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला या ठिकाणी जो
पुढचा क्वेश्चन दिलेला आहे. या ठिकाणी म्हटलं आहे ऑब्झर्व द अँगल शोन इन द फिगर अँड राईट अ फॉलोइंग पेअर्स अँगल्स. बघा ही फिगर दिलेली आहे या पद्धतीने. तर या फिगरमध्ये आपल्याला इंटिरियल अल्टरनेट अँगल आपल्याला बघायचं की कोणकोणते आहेत. तर इंटिरियल म्हणजे आता ही फिगर अशी या पद्धतीने आडवी केलेली आहे, या पद्धतीने आहे ही फिगर. आता याच्यामध्ये आपल्याला इंटिरियल अल्टरनेट अँगल बघायचे म्हणजे काय, हा आतील भाग इंटिरियल, हा काय आतील भाग. तर बघ कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. यामध्ये आपण बघू अँगल सी बघू सुरुवातीला की अँगल सी जो आहे अँड यांची पेअर जे यांच्या जोड्या बघायचं अँगल सीला बघा झेड आकाराने अँगल काय ई, अँगल ई यांची काय एक पेअर झाली अँगल सी अँड अँगल ई. तसेच आपल्याला या ठिकाणी आपण बी अँगल घेऊ. हा बी, या बीला काय एच, यांची पेअर काय करणार आपण अँगल बी अँड अँगल एच, अँगल बी अँड एच. बघा हा आपल्याला या पद्धतीने लक्षात ठेवा. हा हे काय झाले इंटिरियल अल्टरनेट अँगल. याच्यामध्ये आणखी आपल्याला हे या पद्धतीने घेतला आपण. आता आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स पाहायचे. मग करस्पॉन्डिंग अँगल्स कशा पद्धतीने, अतिशय सोपं आहे. या ठिकाणी आपण सुरुवातीला घेऊ अँगल ए घेऊ. ह्या अँगल ए अँड कुठला येईल त्या ठिकाणी यांची पेअर कुठली येईल अँगल ए आणि ई. बघा बरोबर याच्या खाली या पद्धतीने ए अँड अँगल ई. तसंच आपण आणखी घेऊ शकतो डी आणि एच. अँगल डी अँड अँगल डी अँड एच करस्पॉन्डिंग अँगल्स आपण पाहतोय. आणखी आपल्याला घेतील अँगल बी, अँगल बी याला करस्पॉन्डिंग काय एफ, अँगल बी अँड एफ, अँगल एफ. तसेच सी अँड जी, अँगल सी अँड अँगल जी, अँगल सी अँड जी. या पद्धतीने आपण करस्पॉन्डिंग अँगल्स पाहिले. आता आपल्याला बघायचे आहेत इंटिरियल अँगल्स. इंटिरियल अँगल्स पाहिजे आपण. इंटिरियल अल्टरनेट अँगल्स पाहिले, करस्पॉन्डिंग अँगल्स पाहिले. आता इंटिरियल अँगल्स पाहिजे. म्हणजे इंटिरियल अँगल्स म्हणजे काय ते आपण आतील कोण म्हणजेच काय बी, ह्या बीला हा ई या पद्धतीने बीला ई अँगल बी अँड ई. मग या ठिकाणी लिहू आपण अँगल बी अँड अँगल ई. तसेच अँगल सी अँड एच, अँगल सी अँड काय एच आहे. बघा आतील इंटिरियल अँगल्स हे काय इंटिरियल अँगल्स बी आणि ई, सी आणि एच. ह्या पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने हे समजून घेतलं. आणि या पद्धतीने तुम्ही आकृती काढू आकृतीवरनं आपण या ठिकाणी दाखवू शकतो की इंटिरियल अल्टरनेट अँगल कोणता आहे. तसंच या ठिकाणी आपण दाखवू शकतो की करस्पॉन्डिंग अँगल्स आणि इंटिरियल अँगल्स हे आपण समजून घेतलं. तर अतिशय सोपं आहे, तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, स्क्रीनशॉट. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस 2.1 समजला असेल आणि अजून चॅनल सबस्क्राईब करायचं बाकी असेल
तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणखी वेगवेगळे चॅप्टरचे आपण घेऊ. आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.